हरभरा चांगला उगवलाय पण त्याला पाणी नाही, त्याच्यासाठी जीव तिळतिळ करतोय. हरभऱ्याला पाणी पाहिजे, एकच पाणी असतं म्हणजे लय भारी झालं. आता पाण्यासाठी जीव तिळतिळ करतोय पण काय करू शकत नाही. धान उगवलंय चांगलं पण पाण्यासाठी टेन्शन यायला लागलं, काय करावं सुचना आता. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. तर आलोय रानात, ज्वारी उगवली चांगली, पण आता एक पाऊस पडायला पाहिजे. पण आणायचा पाऊस कोणाचा आता? धनरा उगवलाय खाली. आता ह्याला खुरपाव म्हणलं तर ह्याला खुरपून काय जमणार नाही, कारण ह्याला खुरपलं की मुळ्या हालते, त्या पाणी कुठलं द्यायचं ह्याला. चांगली उगवली ज्वारी, पण पाणी कुठलं द्यायचं ह्याला, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. बघून चांगली ज्वारी उगवली आहे, हरभरा बी उगवलाय. आता एक पाऊस पडायला पाहिजे, पण आता आणायचा पाऊस कुठनं असं आहे की. केलेल्या रानात बी चांगली उगवली आहे, बटेने केलेल्या. आणि कोळप म्हणलं पण रान हल्ल्यावर पुन्हा वल उडते का काय अजून. पण मला वाटते खालचं आता बारीक बारीक धनुर उगवलाय, ते राहील खालीच वाटते. नाही तर चांगली उगवली तर मला दाखवते बघा. अशी आली ज्वारी, चांगली आली. तण बी उगवले खाली, गव्हात बी उगवले खाली. ही तुकडं इकडच्या तुकड्यातली बी चांगली आली आहे. ही बघा इकडल्या तुकड्यातली ज्वारी इकडं चांगली उगवली. ही परत ही बारीक जी आहे ती महागटनं उगवलेली आहे. ह्याच्यात बी उगवले बारीक बारीक तण. बघा ही पात्राची भाजी असते, ही खायला चांगली असते पात्राची भाजी, रक्तवाढीसाठी. इकडं जरा थोडं हलकं रान आहे, आणि इकडं हलकं रान असल्यामुळे परत काय होतं, ज्वारी जरा सुकते. तर चांगली उगवली ज्वारी, पण पाणी पाहिजे ना. पण ह्या वर्षी काही नाही बोर घेऊ शकत मी, पुढच्या वर्षी घेऊ बोर. आता ह्याला मला तुम्ही सांगा, ह्याला कोळपणी करू का कोळपणी केल्यावर वल उडन. बारीक धनुरा उगवलाय खाली, मग ज्वारी उंच आली. बारीक धनुरा एकदम बारीक उगवायलाय खाली आता शिक. मग बारीक धनुरा उगवायलाय म्हणल्यावरती ज्वारीला काय त्रास करीन का? आणि कोळपावं तर पुन्हा वाटते मुळ्या तुटल्यावर वल फिल उडन का? आता काय पाऊस काय पडणार, आता नसतो पाऊस पडत, आता काय गॅरंटी नसते पावसाची. तर आपण ही ज्वारी बघितली, ही बघा चांगली ज्वारी उगवली, मस्त उगवली. होईल खायापुरती हिच्यापुरती म्हणा, पण जास्त असं एवढं नाही, कारण शेवटी पाण्याशिवाय सतनगत. कारण एवढा पाऊस पडून एवढ्या मुळीवर उगवायचं म्हणजे चेष्टा आहे काय परत. इथं थोडं धन टाकलं होतं, तर थोडं उगवलंय ते धन. बारीक कोथमीर उगवली आहे बघा. ही कोथमीर आता एवढी दिसायला लागली कुठं कुठं. गावात पण उगवले. धन टाकावं म्हणून टाकावं लागतं थोडं, कुठलंही धान पेरताना धन असावं. तर बघा अशा पद्धतीने ज्वारी उगवली आहे. उगवली म्हणजे चांगली मोठी आली आता. हे हरभरा उगवला, इकडे हरभरा पेरला होता, आणि हरभरा चांगला उगवलाय. पण हरभऱ्याला पाणी पाहिजे, पण पाणी द्यायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे. एकच पाणी पाहिजे हरभऱ्याला बरं का. चांगला आला आहे, कोरड बाहेलाच पेरलाय हरभरा. आलाय चांगला, पण पाणी कुठनं द्यायचं. हे बघा, हे एक 7-8-10 सारं पेरलं ते. ह्याचा शेंडा खोडला म्हणजे हा भाजी लागते, पण अजून खोडा नाही आला. मोठाच्या मोठा वाढवून द्यावा लागतोय.
आणि थोडं पाणी असतं म्हणजे बरं झालं असतं बरं का. एकच येडा पाहिजे होता पाण्याचा. पाण्याचं एक येडा असतं म्हणजे का नाही, एक पाणी दिलं का चांगलं घोटे इतकं पाय जातोय खाली काळं रान असल्यामुळं. आता शेजाऱ्याच्यात मस्त विहिरीला पाणी, पण त्यांना मध्ये विचारलं होतं तर नाही म्हणलं, आम्हाला लागते म्हणलं पाणी. नाहीच म्हणल्यावर प्रश्न नाही ना, म्हणजे नाही म्हणल्यावर आपण तिथं काहीच करू शकत नाही. बारीक बारीक काड्या उगवायला लागले झाले ते हरभऱ्याचे. जरा पाणी असतं म्हणजे हे झालं असतं. आणि इकडल्या भागात परत पाऊस पडल्यावर उशिरा उगवली ज्वारी, त्याच्यामुळे इकडची बारीक आहे ज्वारी. बारीक पण आहे जरा आणि पातळ पण आहे. इकडल्या भागात पातळ पण आहे. एक तुकडं उताळ पातळ उगवले. इकडचं जरा पातळ उगवले हे तुकडं. उशिरा उगवली नाही पाऊस पडल्यावर जरा. तर ते विहिरीला पाणी लय आहे बरं का शेजाऱ्याच्या. फिरगच भरली कोणा एवढी विहीर आहे. 100 फूट विहीर आहे, एवढीच कमी आहे फक्त वर यायला पाणी. पण देणार नाहीत आपल्याला. विचारलं होतं मागं इथे शेजाऱ्यात पाणी आहे, पण माग गेल्या वेळेस विचारलं होतं पाणी, पण त्यांना विचारलं तर ती म्हणले ना आम्हाला लागतं पाणी. मग लागतं म्हणल्यावर म्हणजे जास्त कोणावर आपण बळजबरी करू शकत नाही ना. कारण हरभऱ्याला ज्वारी काय कशी तरी वडत येईन बरं का. पण एकरभर हरभरा पेरलाय त्याला जर पाणी असतं म्हणजे ढापळाच्या ढापळ आलं असतं. एक जर पाणी असतं तर म्हणजे काय झालं असतं, काळं रान आहे, चांगला आला असता हरभरा. आता त्याला पाणी नसल्यावर ते हे होणार आहे, असं बारीक एक शिवडीच येणार आहे. लोक सगळीकडे दुनियाचं पुरं आलं ना, आमच्याकडे इकडे पाऊस झाला नाही. एकच फक्त पाऊस झाला होता. बोर असतं म्हणजे ड्रिपवर हरभरा आला असता म्हणजे आला असता, पण काय नाही इलाज आहे त्याला, काय असू द्या. तरी पण अजून एकदा मागं विचारलं होते शेजाऱ्याच्या ह्यांना पाणी. तरी पण अजून एखाद्याला मधवरती घालून विचारतो, एक येडा हरभऱ्याला द्याचाल का, काय म्हणतात बघू. विचारून तर बघू. शेवटी विचारल्याशिवाय काय पावला तर पावला देऊ. आणि नाही म्हणल्यावर तिथं काही चालत नाही कोणाचं. कारण सध्या विहीर पाणी भरपूर आहे, ऊस तुटान जाईल त्यांचा आला आहे त्याच्यामुळं. आणि इथं बी आहे त्यांचं रान, आणि दुसरीकडे बी आहे. इथं 5 एकर आहे, तिकडे बी 10-15 एकर आहे. त्यांनी तिकडच्या रानात पाईपलाईन नेलेले. पण सध्या इथं ऊस तुटायच्या घायला आला आहे, त्याच्यामुळं इथं काही पाण्याची गरज नाही असं वाटतंय. तिकडं काय त्यांचं धान आहे ते आपल्याला काय माहीत नाही. मग त्याच्यासाठी एकदा विचारून बघर, होय म्हणतील किंवा नाही म्हणतील. हा माणूस मुंबईला असतो, गाड्या असते त्यांच्याकडे, नंबर मालकाकडनं, त्या गाड्याकडे नंबर घेऊन मालकाला फोन करून विचारीन, तुमचं पाणी बसून 1-4-5 दिवसात एकरभरानं भिजवायचं होईल. थोडा हरभरा पेरला 10-12 सारा आहे, हे करून तिकडून म्हणजे साधारणतः एकरभर असेल किंवा एकराला कमी असेल थोडा हरभरा. नुसतं हरभऱ्याला द्या, ज्वारीला काय राहू द्या. दुसरं रानबिशा आमचं केलंय ना, बट आहे ना तिथलं. ज्वारी आली चांगली ज्वारी, खाली बारीक बारीक धनुर उगवलाय. पण धनुर उगवलाय, पण आता कोळपावं तर आराफेरा तुटतील. एखाद्या शेतकऱ्याला विचारून बघतो, कोळपायचं म्हणलं तर एखादा गडी घेऊन मी काय असं 2 जण आम्ही कोळपल. आणि कोळपल्यावर त्याला काय आपल्याकडे पाणी नाही, पण आलंय सट्टीचं सटवण हे असतंय म्हणते. ते आलं तर बरंच झालं, नाहीतर ज्वारी चांगली उगवली. एक फक्त पाऊस, ही एक फक्त पाणी आता आणि हुरडा भरायच्या टायमाला असे 2 पाणी जर असते का तर चांगली ज्वारी होईल बघा खायला, म्हणजे चांगली होईल ज्वारी. पण आता काही नाही इलाज आहे. पण हरभऱ्यासाठी जीव तिळतिळ करतोय, चांगला उगवलाय पण पाणी नाही मित्रांनो. काय करणार आता, नाही इलाज आहे त्याला. पण पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्या साथीनं, देवाच्या शक्तीनं, आशीर्वादानं, तुमच्या ह्यानी आशीर्वादानं सगळ्यांच्या नक्कीच बोर नक्कीच घेईन.
मला आशाच आहे यावर्षी घर झालं, पुढच्या वर्षी बोर नक्कीच घेईन. निदान 2 एकरभर ऊस लावला, एकरभर काहीतरी केलं, किंवा शेजाऱ्याचं त्याला एकरभर बटाईनं असंच केलं तरी पण तेवढंच आपल्याला हातभार होईल. पण नक्कीच मी पुढच्या वर्षी बोर घेईल अशी माझी जिद्दच आहे. जसं की मी वर्ष श्राद्धापर्यंत भाऊच्या घर बांधीन म्हणलं होतं, तसं घर झालं. तसं पुढच्या वर्षी मी बोर घेईन. तुमचं असंच प्रेम साथ राहू द्या. पण हरभऱ्यासाठी जीव तिळतिळ करतोय, नाहीतर 50,000 हजाराचा हरभरा झाला असता, हे झालं असतं तर. आणि असू द्या मित्रांनो, एकदा विचारून बघन, कारण विचारल्याशिवाय पुढच्या माणसाला बी आपण काय करू शकत. आता विहीर सध्या गच्च भरलेले आहे, बघूया काय होते. पावला तर पावला देव. 2-3 दिवस काय व्हिडिओज टाकणं झालं नाही मला, कारण मनोज भाऊ संग 2 दिवस गेलो कार्यक्रमाला, आणि कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम राहिला कारण मलाच ताप पण BP थोडासा लो झालता आणि ताप लय आलता शुक्रवारी. असा जी ताप आला मला, मनोज भाऊनच नेलं दवाखान्यात मग इंदापूरच्या तिथं भाटनेमगाव म्हणून तिथं कार्यक्रम होता. पण कार्यक्रम 4-5 वाजता जळावून आलो, जी ताप जे आला ती शुक्रवार, शनिवार, रविवार असा 3 दिवस जाम झालतो. बिलकुल आता सुद्धा अजून सुद्धा ॲलर्जीचं तर ते काय जाऊ दे, ते काय शेवटपर्यंत ती घेऊनच जाणार ॲलर्जी. तसं काम आहे, ॲलर्जीचं काही नाही. पण बघू आता, दहनासाठी जीव तळतळ करतोय. पण असं मित्रांनो, तुमच्या सगळ्याच्या साथीनं संगतीनं नक्की पुढच्या वर्षी बोर होईल. आता घराचं लेंटेनला आले, घराचं बिल निघलं नाही. पंचायत समितीत बघितली, चौकशी केली तर त्यांनी दुष्काळग्रस्ताकडे पैसे पाठवले. ते म्हणे येतील, पण ग्रामसेवक म्हणले वेळ लागल. म्हणलं ठीक आहे, असू द्या, बांधकाम तटलंय जरा, कारण त्याला 1.5 लाख रुपये द्यायची बोल आहे ना आता स्लॅब लेवलला. असू द्या मित्रांनो, होईल तर थोडा असतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय.